नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरव या ठिकाणी सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो गुरुस्कूल अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। जसं की थंबनेलमध्ये सर्वजण पाहू शकता, या ठिकाणी आजचा थंबनेल थोडासा चेंज केलेला आहे। मी याच्यावरती दिलेला जो काही कंटेंट आहे तो बघून तुमच्या लक्षात येईल। फाउंडेशन बॅच ही हेडिंग ठेवलेली आहे। टक्केवारी पर्सेंटेजच्या संदर्भात महाराष्ट्र राज्य सेवा आयोग म्हणजेच एमपीएससी अंतर्गत घेतले जाणारे जे काही पीएसआय, एसटीआय आणि एएसओ म्हणजेच गट ब च्या ज्या जागा भरल्या जातात त्यासाठी जी काही परीक्षा घेतली जाते, गट क चा या ठिकाणी उल्लेख जरी केलेला नसेल तरी सुद्धा लक्षात ठेवायचं आहे। एमपीएससी अंतर्गत घेतले जाणारे पेपर्स गट ब आणि गट क जे की अराजपत्रित आहेत, तर नॉन गॅझेटेड अशा सर्व प्रश्नांच्या सर्व पीवायक्यूच्या प्रश्नांचा याच्यामध्ये समावेश असणार आहे। तर हा आहे क्लास नंबर 13, क्लास नंबर 13। मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं, प्रत्येक व्हिडिओमध्ये या ठिकाणी सुरुवातीला थोडासा वेळ त्याच्यावरती आपण दिलेला आहे। या सर्व प्रश्नांच्या संदर्भात तयारी करत असताना याचे जे काही बेसिक्स आहेत ते क्लास 1, क्लास 2 आणि क्लास 3 मध्ये आपण संपूर्ण जो संकल्पनात्मक भाग आहे तो समजून घेतलेला होता। तर त्या आधारावरती, त्या सर्व फॅक्ट्स वरती, त्या सर्व प्रॉपर्टीज वरती जे काही कन्सेप्ट त्या ठिकाणी आपण शिकलेले होत्या त्या आधारावरती आपण हे पीवायक्यू सॉल्व्ह करण्याचा या ठिकाणी ना यथायोग्य प्रयत्न करणार आहोत। कमीत कमी वेळेमध्ये क्वेश्चन कसा टॅकल करायचा आहे, कसा सॉल्व्ह करायचा आहे, प्रश्नाचं स्वरूप, त्याच्यानंतर दिलेल्या पर्यायांचं स्वरूप या ठिकाणी बघायचं आहे। आणि हे सगळं करत असताना थोडंसं कंपॅरेटिव्हली स्टडी करायचं आपल्याला। पोलीस भरतीच्या प्रश्नांची काठिण्य पातळी काय होती, त्याच्यानंतर गट ब आणि गट क च्या प्रश्नांची काठिण्य पातळी कशी टप्प्याटप्प्याने वाढत जाते, अवघड बनते अशी मी म्हणणार नाही। तर गट ब गट क झाल्याच्या नंतर राज्यसेवा पूर्व परीक्षेमधील सुद्धा आहे ना सीचॅटच्या प्रश्नांचा समावेश आपण याच्यामध्ये करणार आहोत। कुठल्याही प्रकारचा क्वेश्चन या ठिकाणी शिल्लक ठेवणार नाही। जवळपास 130 to 140 क्वेश्चन्स आपण कंप्लीट केलेले आहेत मागच्या 12 लेक्चर्स मध्ये। ही कंप्लीट व्हिडिओ लेक्चर सिरीज जी या ठिकाणी आपण सुरुवात केलेली आहे, एकदम फर्स्ट क्लास मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मॅथमॅटिक्स म्हणजेच अंकगणिताचा संपूर्णच्या संपूर्ण सिलेबस मी या ठिकाणी डिस्प्ले केलेला होता। ईच अँड एव्हरी टॉपिक याच पद्धतीने आपण पूर्ण करणार आहोत। तर हे एक फ्री सेशन असणार आहे सगळ्यांसाठी। तर चला तर मग सुरुवात करूयात। आणि सुरुवात करण्याच्या अगोदर 1-2 दिवसांचा जो आपला गॅप पडतोय त्याच्यामुळे ना मोटिवेशनची थोडीशी कमतरता दिसते तुमच्यामध्ये। बरेच विद्यार्थी असे जे आहेत ते रेग्युलर व्ह्यूअर आहेत, मात्र कमेंट सेक्शन मध्ये ना आन्सर करत नाहीत। आय डोंट नो की याच्या पाठीमागचं कारण काय आहे, मात्र प्रतिक्रिया देण्याची सवय लावून ठेवा। सध्याच प्रशासनामध्ये काम करताना तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तोंड द्यावं लागणार आहे, प्रत्येक ठिकाणी ना बोलावं लागणार आहे। गप बसून फक्त अभ्यास करून भागणार नाहीये त्यावेळेस। ओके, तर नेहमीप्रमाणे जर तुम्हाला आहे ना ही सिरीज आवडलेली असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत त्याला शेअर करण्याचा प्रयत्न करा, तर ती पोचपावती मिळेल तुमच्याकडून मला। मी समाधानी आहे त्या गोष्टींमध्ये की तुम्ही ना माझ्यासाठी काहीतरी कष्ट घेताय। मी तर तुम्ही कष्ट घ्या अथवा न घ्या, माझं काम आहे, माझं हे धर्म आहे, ते मी अविरतपणे या ठिकाणी करत राहणार आहे। ओके, चला तर आजचं कोट तुम्हाला सांगायचं होतं की एक त्रिकालबाधित सत्य विधान नेहमी प्रत्येकाच्या तोंडून आपण ऐकतो की गेलेली वेळ कधीच परत येत नाही बाळा, गेलेली वेळ कधीच येत नाही। हे जरी आहे ना सत्य असेल तरी या नाण्याची दुसरी एक बाजू आहे, गेलेली वेळ जरी कधीही परतून येत नसेल तरी सुद्धा येणारी वेळ कधीही गेलेली नाहीये। येणारी वेळ आपल्या हातात आहे। तर तुम्ही कष्ट करण्यासाठी सज्ज व्हा, या ठिकाणी अभ्यासाला सुरुवात करा। जर या वेळेमध्ये परिश्रम कराल तर 100% ना यश मिळवण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही। ओके, चला कोट सांगायला तसे बरेच आहेत, मात्र या ठिकाणी लवकरात लवकर आपल्याला आजच्या व्हिडिओ लेक्चर सिरीजला आहे ना सुरुवात करायची आहे। पर्सेंटेजच्या संदर्भात हा क्लास 13 आहे आणि आपल्याला इथून क्वेश्चन नंबर 1 पासून परत एकदा सुरुवात करायची। आतापर्यंत जवळपास क्लास नंबर 4 पासून ते क्लास नंबर 12 पर्यंत पोलीस भरतीच्या पीवायक्यूच्या संदर्भात आपण या ठिकाणी विधिवत अध्ययन केलेलं आहे। तर आता त्याच्या पुढच्या प्रश्नांना सुरुवात करायची आहे। तर या ठिकाणी पोलीस भरतीचे विद्यार्थी असतील त्यांना माझं सांगणं आहे, जरी तुमचे पीवायक्यू संपलेले असतील तरी सुद्धा ना या प्रश्नांचा सुद्धा सराव तुम्ही करायचा आहे या ठिकाणी। ओके, तर आणि त्याच्यानंतर कंबाईन ग्रुप बी आणि कंबाईन ग्रुप सी ची तयारी करणारे विद्यार्थी त्यांच्यासाठी तर आहे ना हा सेशन अगदी महत्त्वपूर्ण असणार आहे। त्यांचे जे काही पीवायक्यू आहेत, अगदी 2010 पासूनच्या सर्व पीवायक्यूचा समावेश या ठिकाणी मी या व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये केलेला आहे। तर त्याचा जास्तीत जास्त लाभ होईल असा विश्वास बाळगतो। आणि सुरुवात करूया आजच्या पहिल्या क्वेश्चनला। क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, 1300 चे 5% बरोबर n चे 20%, तर n बरोबर किती? क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्यायचं आहे आपल्याला। इक्वेशनच्या फॉर्म मध्ये काय सांगितलेलं आहे, 1300 चे 5% हे
यांच्या 20% एवढ्या आहेत, तर यांची किंमत काय आहे? म्हणजेच काय सांगितलंय, 1300ची जी काही किंमत येते 5%, तर ती या दिलेल्या 4 पर्यायांपैकी कुठल्या तरी एका पर्यायाचं 20% आहे. चला, या क्वेश्चनला किती जण सॉल्व्ह करून आन्सर काढतील मला सांग. ही जर पद्धत तुम्ही आता सुद्धा यूज करत असाल तर मग तुमच्या एवढा अपयशी व्यक्ती म्हणता येईल किंवा डिसेबल व्यक्ती कोणी नसेल जो एबल नसेल हे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. ओके, ही पद्धत आपण कधी यूज केलेली नाहीये. क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड एक पद्धत आहे, मात्र ती आहे ना ज्या ज्या क्वेश्चन मध्ये आवश्यकता आहे त्या त्या क्वेश्चन मध्ये कोणत्या पद्धतीने त्याचा उपयोग करायचा आहे हे आपण बघितलेलं आहे. ओके, तर या ठिकाणी कुठल्याही संख्येचं 5% काढायचं असेल तर कसं काढतो आपण? कोणत्याही दिलेल्या संख्येचं 10% किती असतं? एका अंकानंतर दशांश दिल्याच्या नंतर ते 10% मध्ये कन्वर्ट होतं. म्हणजेच 1300चे 10% किती होतात? 130 होतात. आणि जर 5% काढायचे असतील तर त्याचं काय करतो आपण? 10%ची जी काही किंमत आहे, जी काही व्हॅल्यू आहे त्याचं हाफ करतो, म्हणजेच निम्म करतो. 130चं निम्म माझ्या मते अवघड जाणार नाही कुणालाच, हे 65 असेल. मग क्वेश्चन काय बनतो? 65 हे यांचे किती टक्के आहेत? यांचे 20% आहेत. कोणत्या संख्येचं 20% 65 येतं? सर्वच्या सर्व पर्याय या ठिकाणी उत्तर सोडून आहे ना, बाकी सर्व पर्याय आपण तोंडी चेक करू शकतो, कॅल्क्युलेशन करायची गरजच नाहीये बिलकुल 20% काढत असताना. चला, आपण सपोज करू की आहे ना 5200 या पर्यायाला चेक करू. सगळ्यात अगोदर 5200चं 10% किती बनतं? 52 बनतं. तर 20% किती बनतं? 52च्या दुप्पट 104. 260चं 10% किती बनतं? 26 बनतं. आणि 26चं दुप्पट किती असतं? 52. ओके, 52 सुद्धा आन्सर नाही, 65 यायला पाहिजे. आणि 200 या संख्येचं 10% किती? 20 आहे. 20% किती होईल? 40 होईल. म्हणून हे पर्याय तर उत्तर येणार नाहीतच. तर सगळ्यात शेवटी राहतो कोणता पर्याय या ठिकाणी? 325. 325 या संख्येचं 325 या संख्येचं 10% कसं काढतो आपण? ते डायरेक्ट ते नंबर बघून आपण ठरवतो. 32 पॉईंट किती आहे? 5 आहे. आणि 32.5चं दुप्पट जर केलं आपण, ओके, 10%ची दुप्पट म्हणजे किती असते? 20% असते. किमतीची पण दुप्पट करा, गुणिले 2 करा. या ठिकाणी किती येतं? 32 दोन्ही 64. आणि 0.5चं दुप्पट केलं तर 1 येतं या ठिकाणी. 64 अधिक 1 65. म्हणून आपलं बरोबर उत्तर काय आहे या ठिकाणी? 325 हे उचित उत्तर आहे या प्रश्नासाठी. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसेल की हे डायरेक्टली 1300चं 10% 130 घेतलं आणि हे 5% 65 कसं काय घेतलंय. तर याची तयारी आपण खूप आधी केलेली होती. ओके, मुद्दामून मी या ठिकाणी काय केलेलं आहे की जो आपला फर्स्ट क्लास झाला होता, कन्सेप्च्युअल क्लास, ओके, संकल्पनात्मक जो भाग मी त्या ठिकाणी शिकवलेला होता, तर त्याच्यामध्ये काय काय गोष्टी सांगितलेल्या होत्या या ठिकाणी. मी या ठिकाणी शिकवलेलं होतं विद्यार्थ्यांना की कोणत्याही संख्येचं 10% काढायचं असेल तर त्या संख्येमध्ये एका अंकानंतर दशांश द्या कुणीकडं? डावीकडं सरकून. तर ते झालं 120. आणि त्याच संख्येचं 5% काढायचं असेल तरी सुद्धा आपण बघितलं होतं 10% जर 120 होतात तर त्याचं हाफ भागिले 2 किती होतात? 60 होतात. हे त्याचं 5% आहे. याच कॉन्सेप्टच्या बेसिक म्हणजे बेसवरती आहे ना आपण ते 5% काढलेले होते. कुठल्याही संख्येचं 10% काढलं, 20% काढलं, 20%वरून 30% कसं कॅल्क्युलेट करायचं असतं हे सुद्धा आपण बघितलेलं होतं. तर या सर्व काय मूलभूत संकल्पनांच्या आधारावरती आहे ना हा जो क्वेश्चन विचारला गेलेला होता आता मगाशीचा, जो की क्वेश्चन आपण आहे ना या ठिकाणी सॉल्व्ह केलाय. 1300चे 5% बरोबर यांचे 20%. तर n बरोबर किती? याचं आन्सर तोंडी निघतं, ओरली निघतं, सर्वच्या सर्व पर्याय चेक करून सुद्धा. ओके, तर हे उत्तर या पद्धतीने काढलेलं आहे. तर ज्यांना हे समजायला थोडं सुद्धा अवघड गेलेलं असेल तर कृपया मी परत एकदा तुम्हाला विनंती करतोय, क्लास नंबर 1, क्लास नंबर 2 आणि क्लास नंबर 3 जे आहेत या प्लेलिस्टमध्ये पहिले 3 व्हिडिओ आहेत टक्केवारीच्या संदर्भात, ते बघा, त्यांचं अध्ययन करा, व्यवस्थित अभ्यास करा. अभ्यासून झाल्याच्या नंतर जर या प्रश्नावरती तुम्ही येताय जो की लिपिक टंकलेखक 2014ला विचारलेला क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन तुमच्यासाठी काहीही नाहीये. ओके, हा क्वेश्चन बघितल्याच्या नंतर तुम्हाला गाजरेचा हलवा आठवेल, बाकी काही नाही. ओके, एवढं सोपं आहे ते. क्वेश्चन नंबर 2 आहे 1%च्या निम्मे किती? असिस्टंट सेक्शन ऑफिसर ASO पूर्व परीक्षा 2012ला विचारलेला प्रश्न आहे. पर्याय दिलेले 0.05, 0.005, 0.02 आणि 0.2. बऱ्याच जणांना याचं उत्तर फक्त बघता क्षणी समजलेलं असेल ज्यांनी क्लास नंबर 1 बघितलेला होता.
क्लास नंबर फर्स्ट मध्ये मी काय सांगितलं होतं तुम्हाला, कोणतीही वस्तू आहे, आपण त्या ठिकाणी एक एक्झाम्पल घेतलं होतं, एक पिझ्झा आहे. ओके, या पिझ्झा मधला हा एक तुकडा समान 4 तुकड्यांपैकी एक तुकडा जर खाऊन टाकलेला असेल तर किती भाग खाल्लेला आहे? 1/4 भाग खाल्लेला आहे. म्हणजेच किती टक्के? 25% भाग खाल्लेला आहे असं म्हणलं होतं. शिल्लक किती भाग आहेत? एकूण 4 पैकी 3 भाग शिल्लक आहेत. तर 3/4 ला किती टक्के म्हणतो आपण? 75% म्हणतो. आणि हा संपूर्ण पिझ्झा किती आहे? एकच आहे, याचे भाग नाही आहेत. हा संपूर्ण पिझ्झा एक आहे आणि एकची किंमत नेहमी किती टक्के असते? 100% असते म्हणून सांगितलं होतं. एकची किंमत किती असते? 100%. आपल्याला इथं काय सांगितलंय? 1%. 1%च्या निम्मे किती असं विचारलंय. 1% म्हणजे किती असतं? 1%. 1% म्हणजेच पर्सेंटेजचं साईन काढतो आणि छेदामध्ये किती लिहितो आपण? 100. तर या 1%ची किंमत किती येते? 0.01 असं येते. 100 ने भाग दिल्याच्या नंतर 2 अंकांनी दशांश सरकतो आणि 0.01 या ठिकाणी आन्सर येतो. आता आपल्याला काय विचारलेलं आहे? आता दशांश अपूर्णांकाच्या संदर्भात आहे ना, बऱ्याच विद्यार्थ्यांना आहे ना खूप सारे कन्फ्युजन आहेत. या ठिकाणी आहे ना बरेच आहे ना याच्या संदर्भामध्ये येणारे इतर एक्झाम्पल्स, इतर एक्सपिरियन्सेस सुद्धा मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार या ठिकाणी. 0.01 आहे. ओके, चलो. तर 0.01 ही संख्या जी आहे आणि 0.02 ही जी संख्या आहे, या दोघांमध्ये मोठं कोण आहे? जर त्यांची स्थानिक किंमत म्हणजे त्यांचं स्थान जर आहे ना समान दिलेलं असेल, हे स्थान कोणतं आहे बऱ्याच जणांना सांगता येणार नाही या ठिकाणी. ज्यांना माहित नाही त्यांनी लक्षात ठेवायचं या ठिकाणी. तर हे असतं एकक स्थान. कोणतं स्थान आहे? एकक. हा आहे, सॉरी दशक नाही, दशांश म्हणावं लागेल. ओके, हा कोणता स्थान आहे? दशांश स्थान. आणि हा कोणता स्थान आहे? शतांश. शतांश स्थान आहे. ओके, दोघांचं स्थान समान असताना जो अंक मोठा ती संख्या काय असते? मोठी असते. म्हणून 0.01 आणि 0.02 मध्ये मोठी संख्या कोणती आहे? तर ही मोठी संख्या. हे सिम्बॉलिकल लँग्वेज आहे. ओके, सिम्बॉलने या पद्धतीने दाखवू शकतो. 0.01 आणि 0.05 याच्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे? ऑब्विसली 0.5 ही मोठी संख्या आहे. म्हणून आपल्याला काय विचारलं होतं? 1% म्हणजे किती आहे? 0.01 आहे. तर याच्या निम्म म्हणजे व्हॅल्यू याच्यापेक्षा लहान असायला पाहिजे, संख्या लहान असायला पाहिजे. या दोन संख्या तर कशा आहेत? मोठे आहेत. म्हणून हे दोन पर्याय तर या ठिकाणी ऑलरेडी कॅन्सल झाले. ओके, या ठिकाणी सॉरी 0.02 आणि 0.2 हे तर खूपच मोठं झालं. हा पण ऑप्शन निघून जातो. आपल्याजवळ हातात कोणते कोणते ऑप्शन या ठिकाणी? 0.05 आणि 0.005. आता 0.05 हा सुद्धा पर्याय निघून जाईल. या ठिकाणी आपण चेक केलं, ही संख्या मोठी आहे 0.01 पेक्षा. राहतोच एकच ऑप्शन. याला सोल्युशन करायची काय आवश्यकता होती? आपण काय काय बघितलं सुरुवातीपासून परत एकदा मी सांगतो. या ठिकाणी 1%ची किंमत किती असते? 1%ची किंमत किती असते? 1% म्हणजे 1 ला 100 ने भाग द्या. 100 ने भाग दिल्याच्या नंतर ही किंमत किती बनते? 0.01. संख्यांचा लहान मोठेपणा जरी ओळखता येत असेल, 0.01 पेक्षा 0.02 आणि 0.05 हे नेहमी कसे आहेत? मोठे आहेत. 0.2 तर खूप मोठा आहे या ठिकाणी. तर 0.05 हेच एक ऑप्शन शिल्लक राहतं, म्हणून आपण ना ते सिलेक्ट करू शकतो. किंवा 0.01 ही जी व्हॅल्यू आहे याचं किती काढा म्हणलं होतं? निम्म काढा म्हणलं होतं. 2 ने भाग दिल्याच्या नंतर या ठिकाणी उत्तर किती? 0.005 एवढं उत्तर येतं या ठिकाणी इझिली. या पद्धतीने आपण आहे ना या प्रश्नाचं उत्तर सांगू शकतो. 0.005. हा डिव्हिजन येत नसेल तर आहे ना सिम्प्लिफिकेशनचा एक व्हिडिओ येणार आहे. त्या सिम्प्लिफिकेशनच्या व्हिडिओमध्ये ना दशांश अपूर्णांकाच्या संदर्भात सर्व काही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. जर एका संख्येचे 2% हे 12 असतील तर ती संख्या किती? वनसेवा पूर्व परीक्षा 2008चा क्वेश्चन आहे. माझा विश्वास आहे की जे विद्यार्थी या ठिकाणी ना रेग्युलरली क्लास अटेंड केलेले आहेत, सर्व लेक्चर्स या ठिकाणी बघितलेले आहेत, तर अवघ्या 30 सेकंदमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांचं आन्सर या ठिकाणी येईल आणि हे मला समजण्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्याचा आन्सर द्यायचं आहे. ओके, चलो स्टार्ट करू. आणखीन 15 सेकंदाचा वेळ तुम्हाला दिल्याच्या नंतर मी क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करून दाखवेन. आणि मी तुम्हाला सुरुवातीलाच या ठिकाणी सांगितलेलं होतं की बाळा
क्लास नंबर फर्स्ट, सेकंड आणि थर्ड मध्ये व्यवस्थित लक्ष दिलास तर या गोष्टी तुझ्यासाठी चॅलेंजिंग असणार नाहीत किंवा याच्यामध्ये कॅल्क्युलेशनची गरज असणार नाही. पर्सेंटेज एवढं सोपं आहे आणि पर्सेंटेजचा संबंध ईच अँड एव्हरी टॉपिक मध्ये असणार आहे. प्रत्येक टॉपिक जो मॅथ अँड रिझनिंग मध्ये आपण घेणार आहोत. चला मी काय शिकवलं होतं हे बघू एकदा. ओके, हे मी का बरं सांगतोय, या फर्स्ट क्लासचं फर्स्ट म्हणजे आहे ना, हे कन्सेप्च्युअल जे क्लास होते त्यांचं बेनिफिट किती आहे, त्यांचं महत्व किती आहे हे सांगण्यासाठी हे पटावू विद्यार्थ्यांना जे डायरेक्टली म्हणजे 13th व्हिडिओ बघतायत. बऱ्याच जणांना आहे ना एक अशा प्रकारचा ना इगो असतो की आम्ही ग्रुप बी ची तयारी करणारे विद्यार्थी, ग्रुप सी ची तयारी करणारे विद्यार्थी, पोलीस भरतीचे क्वेश्चन आमच्या काय उपयोगाचे, आम्ही थोडीच तो सिलेबस बघणार आहे, तर आम्ही डायरेक्ट क्लास नंबर 13 या ठिकाणी बघून येणं अभ्यास करू शकत नाही. राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल, ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, टेट असेल, टीईटी असेल, एसएससी सीजी असेल, कुठलीही एक्झाम असेल, वनसेवा असेल, तलाठी असेल, त्याच्यामध्ये जर पर्सेंटेज टॉपिक आहे तर बेसिक त्या टॉपिकचे एकच असणार आहेत आणि मॅथमॅटिक्स मध्ये ना रूल एकच असतो, त्याला अपवाद नाहीये या ठिकाणी. तर काय बघितलं होतं, कोणत्याही संख्येचं 1% काय असतं तर त्या संख्येमध्ये 2 अंकानंतर दशांश द्या ते त्याचं 1% असतं. ओके, आणि याच संख्येचं 2% कसं काढायचं म्हणून सांगितलं होतं. 12चं दुप्पट करा, 24 हे त्याचं काय आहे 2% आहे आणि 2% आपल्याला सांगितले 24 आहे तर 1% किती असतं, त्याच्या हाफ असतं 12 असतं. चला बॅक टू द होम ग्राउंड. ओके, क्वेश्चन कुठला चालू होता आपला, चलो हा क्वेश्चन होता, जर एका संख्येचे 2% हे 12 असतील तर ती संख्या किती आहे. एका संख्येचे 2% 12 असतील, किती, एका संख्येचे किती 2% जर 12 असतील, 2% जर 12 असतील तर त्या संख्येचे 1% किती असतात 6 असतात. तर ती संख्या कोणती, कोणत्या संख्येचं 1% 6 असतं, तर ही झाली ती संख्या, या संख्येचं 1% किती असतं 6 असतं आणि ती संख्या कोणती आहे 600. म्हणून डोळे झाकून या ठिकाणी ना पर्याय हिट करायचा. वनसेवा पूर्व परीक्षा 2008चा क्वेश्चन या पद्धतीने सॉल्व्ह झालाय फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये. आणि अभ्यास परिपूर्ण तयारी झाल्याच्या नंतर या गोष्टी आणखीन खूप सोप्या होतील. हे एक्सप्लेनेशन सगळं द्यायची आवश्यकता पडणारच नाहीये. बट बरेच विद्यार्थी ना आत्ता या वर्षी पहिल्यांदा सुरुवात करत असतील, सर्व विद्यार्थ्यांचा या ठिकाणी विचार करून मला एक्सप्लेनेशन प्रत्येक क्वेश्चनचं द्यावं लागेल. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4. 50 चे 30% अधिक 42चा 1/6 म्हणजे किती. एएसओ पूर्व 2011चा क्वेश्चन आहे. 220. आता पर्यायाचं स्वरूप कसं दिलेलं, डायरेक्ट आन्सर वगैरे काही दिलेलं नाहीये, एक संख्या दिलेली नाहीये, पर्याय दिले 220 च्या 11% स्वरूपात, 1000 चे 12%, 110 चे 20% आणि 2000 चे 11%. चला सॉल्व्ह करू. आणि हे पण तोंडी काढता यायला पाहिजे बरं. हे कॅल्क्युलेशन करण्यामध्ये वेळ घालवलात की तुम्ही फसलात त्या ठिकाणी. ग्रुप बी मध्ये सगळ्यात मोठं चॅलेंज आहे टाइम मॅनेजमेंट. ओके, त्याच्यानंतर आहे ना क्वेश्चन आन्सर येतं, टाइम मॅनेजमेंट करता यायला पाहिजे. 50 चे 30%. चला मी एक रूल सांगितला होता, तर A% ऑफ B अँड B% ऑफ A. मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मी या ठिकाणी सांगेन A चे B% रूल सेमच आहे. A चे B% बरोबर B चे A%. तर याची व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू नेहमी कशी असते, सेम असते. याला एक्झाम्पलच्या स्वरूपात समजून घेत असताना असं समजावं लागेल. आपल्याला काय दिले 50 चे किती दिले 30%. 50 चे 30% काढा किंवा 30 चे 50% काढा, दोन्ही एकच गोष्ट आहे. ओके, असं जेवण केलं किंवा असं जेवण केलं याच्यामध्ये फारसा फरक नाहीये. ओके, तर त्याच पद्धतीने रूल सेम आहे. तर आपण अप्लाय करू. 50 चे 30% विचारले तर 30 चे 50% काढू शकतो का, लवकर आन्सर होतं. कुठल्याही संख्येचं 50%, 30चं 50% किती 15, किंवा 50 चे 30% 15च येणार आहे, त्याच्यामध्ये चेंज होणार नाही. अधिक 42चा 1/6, 42 गुणिले 1/6 1/6, तर 7. 15 आणि 7 किती झाले या ठिकाणी 22 झाले. पर्यायामध्ये मात्र आहे ना 22 हे उत्तर नाहीये, पर्यायांचं स्वरूप थोडंसं बदललेलं आहे. 220 चे 11% असं म्हणलंय. ओके, चलो तर आपण सगळ्यात अगोदर आहे ना या ठिकाणी राऊंड फिगर नंबरचा आहे ना विचार करू. 1000 चे 12% किती होतात, 120 होतील या ठिकाणी. 1000 चे 12%, 12 1 12 केला आणि 2 शून्य जर सोडले तर 120 एवढं येतं. 110 चे 20% हे आहे 110
आणि हे आहे त्याचं 20%. 110चं 10% किती होतं? 11 आणि 20% किती होईल? 22. तर सिंपल आहे, आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल? 110चे 20% म्हणजेच 22 हे याचं आन्सर असायला पाहिजे. आणि 2000चे 11 जर काढलं तर 11 दूनी 22 220 होतात. तर ते आन्सर कदापि असणार नाहीये. भले पर्याय असे असतील तरी ना यांना सॉल्व्ह करून घ्यायचं, हे पर्सेंटेज किती येतात ते. ओके, सराव होऊन जाईल तुमचा. ओके, क्लिअर आहे. चलो नेक्स्ट. चला पुढचा क्वेश्चन आहे 2100चे 16% बरोबर किती आहे? क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. तर आहे ना थोडंसं स्मार्ट मूव्ह करायचं, स्मार्ट पद्धतीने आहे ना क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा. आपण काय केलंय, आपले जे सेलफोन आहेत, आपले जे मोबाईल्स आहेत तेच स्मार्टफोन आहेत, त्यांना स्मार्ट बनवून ठेवलेलं. आपण मूर्ख बनलो त्या सगळ्या नादामध्ये. सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली भेटायला लागल्या ना, सगळं ऑटोमॅटिक व्हायला लागलं. एआयचा जमाना आहे म्हणून. तर आहे ना आपण थोडंसं आहे ना स्मार्ट बनायचं आहे. ओके, तर क्वेश्चनला सॉल्व्ह करा. काय आन्सर येतं ते बघा. फक्त गुणाकार करायचं आहे, बाकी काही नाही याच्यामध्ये. 2100चे 16%. चलो झालंय सगळ्यांचं, स्टॉप या ठिकाणी. चला आन्सर कसं करता येईल? कुठल्याही संख्येचं पर्सेंटेज काढत असताना जर त्याच्यामध्ये 2 शून्य असतील तर ते दोन्ही शून्य ना नाहीत सपोज करा. फक्त 21 आणि 16चा गुणाकार करा, उत्तर येऊन जाईल. ओके, ही कॉन्सेप्ट आहे. किंवा दिलेल्या ज्या संख्या आहेत त्या संख्यांचा सरळ सरळ गुणाकार करा आणि गुणाकार केल्याच्या नंतर 2 अंक सोडून दशांश ठेवा. हे पण त्याचा आन्सर आहे. बेसिक मध्ये सगळं बघितलं आपण. 10% अधिक 6% केलं तरी सुद्धा आन्सर येतं. बट 16चं जर पाडा येत असेल तर आहे ना 16 1 16 आणि 16 2 32 हे करणं जास्त अवघड नाहीये. ओके, मी उत्तर काढून दाखवतो अगोदर तुम्हाला. 16 1 16, 16ला 6 हातच्याला 1, 16 2 32 आणि 1 33. तर उत्तर किती यायला पाहिजे? 336 एवढं उत्तर यायला पाहिजे. ओके, क्लिअर आहे. हा गुणाकार न करता कसं करता येईल? चलो मी परत एकदा समजावून सांगतो. 16 1 16ला 6. ओके, एकक स्थानी काय येईल? 6च येईल. तर एकक स्थानचा एक टॉपिक आहे जो 100% मी घेणार आहे तुमच्या आहे ना बेसिक ऑफ मॅथमॅटिक्स मध्ये. चारही पर्यायांमध्ये एकच पर्याय असा आहे ज्याच्या एकक स्थानी 6 आहे. 6च्या नंतर दशक आणि शतक स्थानी काय येईल याच्याने काही फरक पडत नाही. आयोगानं आपल्याला 4 उत्तर दिलेले आहेत आणि या 4 पर्यायांपैकी कुठलं तरी एक उत्तर 100% असणार आहे. तर बेस्ट ऑप्शन निवडायचं आहे ज्याच्या एकक स्थानी किती आहे? 6 आहे. आणखीन एखादा पर्याय असता ज्याच्यामध्ये 6 असतं तर आपण त्याला परत एकदा चेक केलं असतं पुढं. बट आवश्यकता नाही. ओके, जेवढं रिटर्न आपल्याला भेटेल तेवढीच इन्व्हेस्टमेंट करायची आहे, जास्त करायची आवश्यकता नाही. तर या ठिकाणी किती येतं? 33. 336 हे या प्रश्नाचं काय आहे? आन्सर आहे. STI प्रिलिम्स 2011ला विचारलेला क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चलो, एका संख्येचा 25% जर 20 आहे तर त्या संख्येचा 40% किती? 2 मेथडनी क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. चला, एक संख्या आहे त्या संख्येचा 25% किती आहे? जर 20 आहे. एक संख्या आहे त्या संख्येचं 25% 25% किती दिलेलं आहे? 20 दिलेलं आहे. तर त्या संख्येचं किती काढायचं? 40% काढायचं आपल्याला. 40% इज इक्वल टू किती होतं? x होतं. एक रिलेशन जर आपल्याला भेटलं, एक संबंध जर भेटला पर्सेंटेजचा, तर बाकी सगळं आहे ना कुठली व्हॅल्यू त्याची काढू शकतो, किती टक्के काढू शकतो. ओके, हे क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथडने ना क्वेश्चन सॉल्व्ह होईल. कसं होईल? हे 25 गुणिले x बरोबर 40 गुणिले 20. 5चा भाग जाईल, 5ने भाग देऊ. 5 5 25 आणि 5 चौक 20. त्याच्यानंतर हे 5 1 5 आणि 8 पंचे 40. तर x बरोबर किती आलं? 32 आलं. ही एक मेथड झाली. दुसरी मेथड काय असू शकते? एका संख्येचं 25% 20 आहे, 50% 40 होतं आणि 100% 80 होतं. येते लक्षात? एका संख्येचा 25% जर 20 असेल तर ती संख्या काय झाली? तर ती संख्या होते किती? 80 होते. आणि त्या संख्येचं किती टक्के विचारले? 40%. 80चं 10% 8 आहे, तर 40% 8 चौक 32 या पद्धतीने दिलेल्या क्वेश्चन नंबर 6चं उत्तर या ठिकाणी काय? ऑप्शन नंबर 2 दॅट इज 32. ओके, क्लिअर. थँक्यू. चलो नेक्स्ट क्वेश्चन. एका संख्येची 25% किंमत जर 0.25 असेल तर ती संख्या कोणती आहे? सिंपल आहे, 0.25. तर हे किती आहे? 25% आहे. किती आहे? 25% आहे. तर इज इक्वल टू करून सुद्धा लिहू शकतो. तर ती संख्या किती टक्के असते? 100% असते. चला, 100% बरोबर किती? हे x ठेवलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून उत्तर येतं. चला, ही मेथड तर आपल्याजवळ आहे. 25% दिलंय ना. ओके, एका संख्येचं 25% किती दिलंय आपल्याला? 0.25 दिलेलं आहे. तर
ती संख्या किती असते? 100% असते. संख्येचं 25% माहिती असताना 100% करण्यासाठी कॅल्क्युलेशनची आवश्यकता नाहीये. ओके, तर कॉमन सेन्सची आवश्यकता आहे. 50% किती असतं? 25%चं दुप्पट 50%. 0.25चं दुप्पट किती असतं? 0.50, म्हणजे हे 50 पैसे सपोज करा. 25 पैशाची दुप्पट 50 पैसे आणि 50%ची दुप्पट किती होते? 100%. म्हणजेच 0.50चं काय दुप्पट किती होतं? 1.00. एक होतं. एकचं अर्ध आणि हा पावभाग. 25%, 50%, 100% या पद्धतीनं आन्सर करता येईल. उत्तर किती आहे? ऑप्शन नंबर 3 आणि आन्सर आहे 1. हा PSI पूर्व 2011ला विचारलेला क्वेश्चन आहे. चला, x चे 12.1/12 या ठिकाणी टायपिंग मध्ये थोडस मिस्टेक नाहीये, बट हा फॉन्ट जमत नव्हता त्याच्यामुळं हा क्वेश्चन या पद्धतीने टाइप केलेला आहे. x चे 12.5% बरोबर 2500 चे 8%, तर x ची किंमत किती? क्वेश्चन जमतो का बघा. मी जवळपास 30 सेकंदाचा वेळ देतो या ठिकाणी क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. चलो, x चे 12.5%, 2500 चे 8%, तर x ची किंमत किती असं विचारलेलं आहे. लवकर क्वेश्चन आहे. उद्योग निरीक्षक मुख्य 2021ला विचारलेला क्वेश्चन आहे. अवघ्या 4 वर्ष अगोदरचा क्वेश्चन आहे. झालं सगळ्यांचं टाइम अप. चलो क्वेश्चन सॉल्व्ह करू. x चे 12.5% बरोबर 2500 चे 8% होतात. 2500चं 8% किती होतं ते अगोदर काढू. ओके, 2500चं 8%, 25 200 होतात. 25 चोक 100 होतात, तर 25 200 होतात. या दोघांचा गुणाकार. हा डबल 0 लिहून या ठिकाणी दशांश दिला तरी 200च होईल. तर डायरेक्ट मी लिहितो आन्सर किती आहे? 200. हे काय लिहिलं आपण? 2500 चे 8%. याची व्हॅल्यू काढली, किती आली ती? 200 आली. तर हे x च्या 12.5% एवढं आहे. हे 200 किती आहेत? x चे किती आहेत? हे 12.5%, किंवा याला असं पण लिहू शकतो 12.50%. ओके, चला मी क्लास नंबर 1 मध्ये घेऊन जातो. काय काय तयारी करून घेतलेली होती तुम्हाला सांगितलं होतं. मी जे काही लिहून दिलंय त्याच्यावरती आहे ना 100% या ठिकाणी आहे ना प्रश्न येतील. प्रश्नांचं एक स्वरूप आहे आणि त्याच्यानुसारच आहे ना सिलेबस फ्रेम केलेला असतो आणि त्याच गोष्टींची तयारी करून घ्यायची असते. ओके, चल या ठिकाणी कुठं दिलेलं आहे थोडंसं शोधावं लागेल. 1 मिनिट. परत एकदा हेल्प करा माझी थोडीशी. या ठिकाणी काय सांगितलं होतं? या ठिकाणी 1200 चे 10% किती होतात? 120 होतात. बरोबर, त्याला चेंज करू आपण. 1200 चे 20% किती होतात? 120 होतात. 1200 चे 20% किती होतात? 240 होतात. 1200 चे 30% होतात? 12 त्रिक 36, 360 होतात. 1200 चे 50% सरळ हाफ करतो, किती होतात? 600. 1200 चं 25% परत हाफ करा, किती होतं? 300. 1200 चं 12.5% बघा 50 ला हाफ केल्याच्या नंतर किती येतं? 25. 25 ला हाफ केल्याच्या नंतर किती येतं? 12.5. या 300 लाच हाफ करून आपण याचं आन्सर लिहिलं होतं या क्वेश्चनचं. 1200 चे 12.5% होतात 150. जरी पॉइंट मध्ये असेल तरी सुद्धा आहे ना त्याला कॅल्क्युलेशनची आवश्यकता नव्हती. मग क्वेश्चन जो आपल्याला या ठिकाणी विचारला गेलेला आहे, तर त्या क्वेश्चन मध्ये 12.5%च का बरं म्हणलंय? याच्या पाठीमागचं रिझन समजत असेल, कारण तुम्हाला ती जर कॉन्सेप्ट माहिती असेल तर इझिली क्वेश्चन सॉल्व्ह करता यावा याच्यासाठी. चला, x चे 12.5%. हा काय म्हणलं होतं? x चे 12.5% बरोबर 2500 चे 8%, तर x ची किंमत किती? 2500चा 8% काढलं, किती आलं? 200 आलं. आता हे 200 जे आहे तर x ची किंमत काढा म्हणले. x चे 12.5%, एका संख्येचं 12.5% किती आहे? 200 आहे. तर त्या संख्येचं 25% किती होतं? 25% किती होतं? 400 होतं. 50% काढा म्हणलं तर 800 होतं. ओके, आणि 100% काढा म्हणलं तर 100% जर काढा म्हणलं तर किती होतं? ते 1600 1600 होतं. म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं काय आहे? आन्सर आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सुद्धा क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकतो, ती तर मेथड आहेच, बट हे कॉमन मेथड आहेत ज्याने ना क्वेश्चन विदाउट कॅल्क्युलेशन आहे ना इझिली सॉल्व्ह करता येतं. चला, किंवा आहे ना नंबर आपण जर घेतला 1600, 1600चं 50% किती बाबा? 800. 800चं हाफ केलं 400 किती होतात? 25% होतात. 400चं हाफ केलं 200 किती होतात? 12.5%. हेच तर 200 12.5% आहेत ना. हेच तर आहे ना कॉन्सेप्ट आहे क्वेश्चनच्या पाठीमागचा.
ओके, क्लिअर आहे सगळ्यांचं या ठिकाणी. जर मेथड ज्या शिकवलेल्या क्लास 1 मधल्या मेथड आहेत त्या या ठिकाणी उपयोगी पडत असतील तर 100% ना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त आहे ना शेअर करा. हे इन्फॉर्मेशन आहे ना फक्त काही विद्यार्थ्यांपुरतं मर्यादित असू नये ही माझी म्हणजे एकदम प्रामाणिक भावना आहे. चला क्वेश्चन नंबर 9. 1600 चे 60% हे क्षच्या 80% इतके आहेत तर क्षची किंमत किती? एक्स असायला पाहिजे किंवा क्ष असेल तरी सुद्धा चालतं. काय म्हणलं? 1600 चे 60%. 1600 चे किती पर्सेंट? 60%. 60% काढायचं. कसं काढतो आपण? हे 0 आणि हे 0 या दोघांना सोडून देऊन फक्त गुणाकार करू शकतो. 16 × 96 तर आहे ना हे 2 0 जर सोडले तर एकच 0 गृहीत धरावं लागेल. 960. मला सांगा तर 960 हे क्षच्या 80% एवढे आहे. हे क्षच्या किती टक्के एवढा आहे? 80% एवढा आहे. म्हणजे अशी कोणती संख्या आहे ज्या संख्येचा गुणाकार आणि 8चा गुणाकार 96 यायला पाहिजे? तर 10 8 96 होत नाही, 14 8 96 होत नाही, 16 8 पण 96 होत नाही, 12 8 किती होतं? 96. मी सांगितलं होतं तुम्हाला ज्यांना पाडे येतात ना, ओके, 1200 चे 80% काढून बघा. 80% हे दोन्ही 0 सोडून द्या. 12 8 96 आणि 0. ज्यांना पाडे येतात त्यांना पर्सेंटेज येतं. टेबल्स मध्ये आणि पर्सेंटेज मध्ये जास्त काही मोठा डिफरन्स नाहीये. ज्यांना ज्यांना टेबल्स पाठ आहेत त्यांच्यासाठी पर्सेंटेज, ज्यांना पाडे येत नाही त्यांच्यापेक्षा जास्त परफेक्ट होतं, जास्त लवकर आन्सर येतं. या ठिकाणी नंबर्स ओळखता येतात, हे त्याचं महत्व आहे. म्हणून बेसिक्स मध्ये आहे ना जे वर्ग संख्या असतील, घन संख्या असतील, पाडे असतील, या सर्व आहे ना गोष्टी ज्या पाठांतराच्या खूप जास्त नाहीयेत, थोड्या आहेत त्या. ओके, आणि पाठ कसं करायचं आहे तर त्यांना लिहून काढायचं आहे, बघायचं आहे, बघून लिहून काढायचं आहे, दुसऱ्यांदा परत बघून लिहून काढायचं आहे, तिसऱ्यांदा परत बघून लिहून काढायचं आहे, चौथ्यांदा असं होईल. प्रत्येकाच्या आहे ना बौद्धिक कृतीनुसार न बघता लिहिता येईल त्याला. आणि असंही 1 ते 10 पर्यंतचे पाठ करायची आवश्यकता नसतेच. आवश्यकताच असते 11 पासून ते 30 पर्यंतचे. त्यातले सुद्धा खूप सारे पाठ असतात. काही नंबर्स कन्फ्यूज होतात, फक्त त्यांचं थोडंसं लॉजिक लक्षात ठेवत आहे ना, त्या गोष्टी जर न बघता परत परत लिहिल्या, परत परत आहे ना या हाताला आणि या पेनला जर काम दिलं तर आहे ना नक्की पाठ होतील. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. या ठिकाणी उत्तर काय काढलं आपण? 12 8 96. 1200 या क्वेश्चनचं आन्सर आहे. चलो नेक्स्ट काय क्वेश्चन वाचून घ्या. तर क्वेश्चन नंबर 10. जर एखाद्या संख्येचा 50% व त्याच संख्येचा 35% हा जर 12 ने कमी असेल तर ती संख्या कोणती? हा क्वेश्चन तर पोलीस भरतीमध्ये सुद्धा झालेला होता. ओके, लिपिक टंकलेखक पूर्व परीक्षा 2017चा क्वेश्चन आहे. तर एक संख्या 40 50% आणि 35% घेऊन आपण ऑप्शन वरून गेलो तर नाही, तर 50% आणि 35% मध्ये फरक कितीचा आहे? 15%चा आहे. किती टक्केचा आहे? 15%. हे 15% बरोबर किती होतात? 12 होतात म्हणून सांगितले. ओके, क्लिअर. चला 10% काढू शकतो या ठिकाणी. हा जर 12 ने कमी असेल, ओके चलो 12 ने कमी आहे. चला दोन्ही संख्यांमधला आहे ना फरक जो डिफरन्स जो आहे या टक्केवारी मधला किती आहे? 12 आहे. आणि पर्सेंटेज मधला डिफरन्स किती काढला आपण? 50 आणि 35 मधला फरक 15% काढला. तर आपल्याला काय विचारलं? तर ती संख्या कोणती असं विचारलंय. तर एका संख्येचं 15% किती होतंय? 12 होतं. तर 15% 12 असेल तर याची फोड करू शकतो सरळ सरळ. हे 10% अधिक 5%, 10% आणि 5%. चला काय करू आपण? तर 12चे ना 8 अधिक 4 अशी फोड करू. चला हे 10% आणि हे 5% होऊ शकतं का? 8 आणि 4 12 होतात. 12 जर 15% असेल तर 8 किती टक्के? 10% आणि हे 4 किती आहे? 5%. इझिली हे जर 10% असेल तर ती संख्या कोणती आहे? 80 आहे. क्वेश्चन सॉल्व्ह होईल या ठिकाणी. हे जर नाही समजलं, इथपर्यंत जर नाही पोहोचला असाल तर सरळ सरळ 15% बरोबर 12 होतात, तर 100% बरोबर किती होतात? ती संख्या निघेल y गुणिले 15 बरोबर 12 गुणिले 100. या ठिकाणी डेफिनेटली उत्तर किती यायला पाहिजे? 80 यायला पाहिजे या ठिकाणी. तर 5 त्रिक 15 आणि 5 दोन्ही 10 इथं आले 20. 3 1 3 3 चौक 12 4 दोन्ही 8 किती येतं आन्सर? y इज इक्वल टू 80. म्हणून आपला पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी 80 हे उत्तर काय आहे? बरोबर आहे. तर बरेच विद्यार्थी आता विचार करायचा आहे पोलीस भरतीमधलं मॅथमॅटिक्स आणि कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी आणि लिपिक टंकलेखक, वनसेवा वगैरे जे आहे यांच्या सिलेबसमध्ये क्वेश्चनच्या टाईपमध्ये खूप मोठा डिफरन्स आहे का खरंच? की शिक्षकांनी त्याला जास्त विनाकारण ना त्याला ओव्हर रेट करून मोठा हव्वा केलेला आहे त्याचा. जर गोष्टी बेसिक मध्ये गेल्यानंतर समजतात तर तो क्वेश्चन पोलीस भरतीचा असेल किंवा PSIचा असेल किंवा STIचा असेल, क्वेश्चन समजतो, कॉन्सेप्ट सेम असते, क्वेश्चन इझिली सॉल्व्ह
होतो. आय गॅरंटी की पोलीस भरतीचे विद्यार्थी 100% हे क्वेश्चन सॉल्व्ह करतील आणि कंबाईन ग्रुप बी चे सी चे विद्यार्थी सुद्धा करतील. त्यांचा तर हा सिलेबसच आहे कोर. चलो क्वेश्चन नंबर 11. एका संख्येच्या 31% आणि 13% यातील फरक 576 आहे, तर ती संख्या कोणती? सेम क्वेश्चन आहे या ठिकाणी. चला क्वेश्चन तुम्हाला मी सॉल्व्ह करायला देतो. 30 सेकंद असतील या ठिकाणी. ओके, यांच्यामधला डिफरन्स 576 आहे, तर ती संख्या कोणती हे ओळखायची. ओके, चला झालंय सगळ्यांचं. बघायचं आपण सोल्युशन. चलो सेम क्वेश्चन होता त्यासाठी सॉल्व्ह करायला दिलेला आहे तुम्हाला. चला 31 आणि 13 मधला फरक या ठिकाणी किती टक्के येतो बघा बरं. 13 आणि 8 या ठिकाणी 21, तर 18% बरोबर आहे. इफ आय एम नॉट रॉंग 18% इज इक्वल टू 576. मी तुम्हाला असं समजावून सांगितलं होतं, एक संख्या आहे त्याचं 1% येत आहे, ती संख्या आहे त्याचं 100% येत आहे. इथं किती आहे? 50% आहे. या ठिकाणी किती आहे? 31% आहे. या ठिकाणी किती आहे? 13% आहे. ओके, एका संख्येचं 13% आणि 31% यांच्यामधला फरक किती आहे? 576. इथून इथंपर्यंत इथं ज्या काही संख्या असतील, सपोज करा एक्स आणि वाय, या दोघांमधला फरक किती आहे? 576 एवढा आहे. तर हे 576ची किंमत या दोन्ही टक्केवारीमधल्या फरका एवढं असतं. ते फरक किती आहे म्हणून सांगितलं तुम्हाला? 18% एवढा आहे. तर त्या बेसिसवरती आपण काय लिहून घेतलं? 18% बरोबर किती आहेत? 576 आहेत. तर 18% बरोबर 576 असतील तर ती संख्या कोणती आहे? तर ती संख्या कोणती आहे? ती संख्या आहे 100%. इझिली याचं उत्तर निघून जाईल. तर 18 गुणिले x बरोबर या ठिकाणी 576 गुणिले 100. सॉल्व्ह करा. 18 1 18, 18 3 54. राहिले किती या ठिकाणी? 3 राहिले, 36 झाले. 18 2 36. x बरोबर 32 गुणिले 100 दॅट इज 3200. 3200 हे या क्वेश्चनचा आन्सर आहे. 2021 ला विचारलेला क्वेश्चन आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. चलो काय आहे? जर ए हा 60% बी आहे, बी 40% सी आहे, सी 20% डी आहे, तर 6D हे 20च्या किती टक्के आहे? थोडासा डिफिकल्ट आहे असं म्हणता येईल. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018चा क्वेश्चन आहे, जो की जस्ट लॉकडाऊनच्या अगोदर झालेला पेपर होता. पर्याय दिलेत 550, 500, 600, 625. किती टक्के आहे असं विचारलेलं आहे. आय थिंक या ठिकाणी 1 मिनिट, एक करेक्शन असेल मे बी याच्यामध्ये. तर हा 20A असायला पाहिजे. तर क्वेश्चन आहे 6D हे 20A किती टक्के असा क्वेश्चन असायला पाहिजे. 20A किती टक्के? ओके, आता बरोबर आहे. आता ही जर लँग्वेज आहे थोडी डिफिकल्ट वाटते. जर ए हा 60% बी आहे, बी 40% सी आहे, सी 20% डी आहे, याचा सरळ सरळ हा क्वेश्चन आहे ना, ऍक्च्युअलमध्ये आहे ना राज्यसेवेचा पेपर सेट होतो इंग्लिशमध्ये. इंग्लिशमध्ये सगळे क्वेश्चन फ्रेम केल्याच्या नंतर सॉफ्टवेअर त्याला काय करतं? मराठीमध्ये ट्रान्सलेट करतं. मग लँग्वेज अशी थोडीशी आहे ना अवघड बनते. बरेच असे नवीन वर्ड इंट्रोड्यूस होतात किंवा नवीन फॉर्मेशन असतं सेंटेन्सचं की जे समजायला थोडीशी अडचण येत असते. क्वेश्चन ऍक्च्युअलमध्ये इंग्लिशमध्ये असा आहे हा. इफ ए इज 60% ऑफ बी, बी इज 40% ऑफ सी अँड सी इज 20% ऑफ डी, देन फाइंड आउट 6D इज हाऊ मच % ऑफ 20A. दॅट इज द क्वेश्चन. असा क्वेश्चन आहे. याला इझिली सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. एक मेथड मी या सांगतो, जास्त वेळ घालवायचा नाही याच्यावरती. ए हा बीच्या 60% आहे, बीच्या 60% आहे म्हणजे 60 भागिले काय? 100 येईल. 0 0 कॅन्सल होतील. 2 त्रिक 6, 2 पंचे 10 असं येतं. म्हणजेच ए बरोबर व्हॅल्यू काय झाली? तर बीच्या 3/5%, सॉरी 3/5. तर याच्यानुसार बी हे सीच्या 40% आहे. तर बी किती होतं या ठिकाणी आपण तोपर्यंत त्याला काढून टाकू. बी ची व्हॅल्यू आहे सीच्या किती? 40% म्हणजे 40/100 म्हणजेच 20 ने भाग दिल्याच्या नंतर 2/5 होईल. ओके, भागाकार करून बघा एक्झॅक्ट एवढंच येईल. सी दिलेला आहे, सी 20% डी आहे. सी हे डीच्या किती टक्के? 20% म्हणजे 20/100, 1/5 येतं. ओके, व्हॅल्यू दिलेले आहेत. तर
आपल्याला 6D हे 20A किती टक्के आहे असं काढायचं आहे. तर याची व्हॅल्यू काढत असताना ओके सरळ जे दिलंय आपण ते लिहून घेऊ. ए बरोबर काय दिलेलं आहे, बीच्या 3/5 3/5 गुणिले बी. आता इथं बी लिहिण्याच्या ऐवजी बी ची किंमत किती आहे, बी आहे सी गुणिले 2/5. तर बी काढून त्याच्याऐवजी काय लिहितो मी 2/5 गुणिले सी. बट सी ची पण एक किंमत दिली आहे, सी किती आहे डी च्या 1/5 म्हणजे 1/5 डी लिहू शकतो या ठिकाणी. 1/5 किती डी, गुणाकार करू याचा. ए बरोबर 3 2 6 1 6 छेद 5 5 25 5 125 बरोबर किती आलं डी. या ठिकाणी डी गुणाकारात आहे, हा 125 इकडे घेऊन येऊ. 125 ए बरोबर किती झाले 6D झाले. 125 बरोबर 6D. आपल्याला काय विचारलेलं होतं, 6D हे 20A किती टक्के आहे. 6D हे कलर चेंज करतो म्हणजे ना डिफरन्स लक्षात येईल थोडंसं तुमच्या. 6D हे 20A किती टक्के आहे पर्सेंटेज काढायचं आहे. ओके 20A तर 20A आहे. 6D ची व्हॅल्यू किती ए होतात 125A होतात. 125A याच्यावरून लिहिलेलं आपण ओके याच्यावरून 125A बरोबर 20A हे किती टक्के होतात x%. ओके चलो तर डायरेक्ट आपण भाग देऊ शकतो या ठिकाणी. ए कॅन्सल होतात. चलो इकडे करू. 125A हा गुणाकारातला 20A भागाकारात जाईल. 20A बरोबर किती x%. ओके पर्सेंट काढायचे. ए आणि ए कॅन्सल झालं. 5 चोक 20 आणि 25 5 125 किती आलं हे 25/4 आलं. ओके चला पर्सेंटेज जर काढायचं असेल काय काढायचं आहे, पर्सेंटेज जर काढायचं असेल तर गुणिले किती करावं लागतं 100. ओके तर 4 1 4 25 चोक 100 25 गुणिले 25 25 दॅट इज 625%. तर एक्स ची व्हॅल्यू किती आली 625%. दॅट इज ऑप्शन नंबर 4 काय आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. सगळे डिटेल्स या ठिकाणी लिहून ठेवलेले. तर थोडंसं आहे ना वल्जर फ्रॅक्शनलच्या फॉर्ममध्ये होता, थोडंसं डिफिकल्ट वाटेल बट घाबरू नका. ओके एखादा क्वेश्चन या पद्धतीचा येत पण असेल पेपरमध्ये, नाही जर सॉल्व्ह झाला ग्रुप बी ला आला नाही सॉल्व्ह झाला तर सरळ क्वेश्चन सोडून द्यायचा आहे. पेपर मॅनेजमेंट टाइम मॅनेजमेंट त्या ठिकाणी सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. ओके चल नेक्स्ट 1 मिनिट द्या मला. चलो पुढचा क्वेश्चन घेऊ. 12th क्वेश्चन आपला या ठिकाणी झालेला आहे. चला क्वेश्चन नंबर 13. ए ही किंमत बी पेक्षा मोठी असताना चला लिहून घेऊ. ए इज ग्रेटर दॅन बी. ए ची किंमत बी पेक्षा मोठी असताना पी म्हणजे ए चे 40% अधिक बी चे 65%. पी म्हणजे किती आहे ए चे 40% अधिक बी चे 65%. आणि काय म्हणले क्यू ए चे 50% आणि बी चे 50%. क्यू ए चे 50% आणि बी चे 50% एवढा आहे. ओके हे दोन व्हॅल्यू आहेत. या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे. पर्याय काय काय दिलेत. कर सहाय्यक मुख्य परीक्षा 2021 ला विचारलेला क्वेश्चन आहे. पी हा क्यू पेक्षा मोठा आहे, क्यू हा पी पेक्षा मोठा आहे, पी आणि क्यू समान आहेत, वरील कोणताही निष्कर्ष खात्रीपूर्वक काढता येणार नाही. चला 40% 65%. चलो 2 नंबर अजून करू. ए ही किंमत बी पेक्षा मोठी आहे. ए ची किंमत आपण तोपर्यंत घेऊ आपण 200 घेऊ आणि बी ची किंमत घेऊ या ठिकाणी 300 किंवा कुठलाही नंबर घेतला तर चालेल 300 घेऊ. ही ए ची किंमत आणि ही बी ची किंमत समजण्यासाठी सांगतोय. माझा आन्सर या ठिकाणी क्लिअर आहे. कॉन्सेप्ट काय आहे बघा. ए बरोबर 200 आणि बी बरोबर किती आहे 300 आहे. एचं 40% या ठिकाणी काढायचं आहे. एचं 40% म्हणजे 200चं या ठिकाणी 10% किती होतं 20 आणि 40% किती होतात 80 होतात. समजतंय. ए चे 40% काढले प्लस या ठिकाणी बी चं किती काढायचं आपल्याला बी चे 65% काढायचे. 65% कसं काढणार या ठिकाणी 65% तर 65 ला 3 ने गुणा 3 5 15 ला 5 हातच्याला 1 सायंत्रिक 18 19 हे 195 आले. 80 अधिक 195 ही किंमत बनते काहीतरी. 80 अधिक 195 आणि क्यू ची किंमत किती आहे ए चे 50% बी चे 50%. 200चं 50% 100 150 तर 100 आणि 150 हे 150 बनतात. मला सांगा या दोघांमध्ये ही व्हॅल्यू आहे पी ची आणि ही व्हॅल्यू आहे कशाची क्यू ची. तर या दोघांमध्ये मोठं कोण आहे
पी मोठा आहे की क्यू मोठा आहे? चला ठीक आहे, पी मोठा म्हणता येईल. पी हा क्यू पेक्षा मोठा आहे. बट जर या ठिकाणी काय केलं आपण, याची व्हॅल्यू 200 घेतली, सॉरी एक मिनिट, ए ही किंमत बी पेक्षा मोठी आहे असं घेतलं होतं ना, सॉरी माय मिस्टेक. आपण काय करू तर ए बरोबर या ठिकाणी घेऊ 100 आणि बी बरोबर या ठिकाणी घेऊ 50. एची किंमत बी पेक्षा कशी आहे? मोठी आहे, माय मिस्टेक, सॉरी. तर एचं या ठिकाणी आहे ना 40% घ्यायचं, किती 40, आणि बीचं किती घ्यायचं आहे 65% या ठिकाणी. 5 5 25 ला 5, ओके, 5 हातच्याले 2, 5 सक्क 30 आणि 2 32, ओके 32. तर हे किती येतात? 32.5 येतात. किती आलं? 32.5. हे 40 50 60 70 72.5 आलं. किती आलं? 72.5. आणि क्यू काय सांगितलं आपल्याला? एचे 50% आणि बीचे 50%. याचं 25 घेतलं, याचं 50 घेतलं, किती झाले? 75 झाले. ओके, याच्यामध्ये पी हा क्यू पेक्षा मोठा आहे की क्यू हा पी पेक्षा मोठा आहे? आता क्यू हा पी पेक्षा मोठा ठरतो या ठिकाणी. व्हॅल्यू जर आपण चेंज केली या ठिकाणी, एची व्हॅल्यू जर आपण किती घेतली? 300 घेतली आणि बीची व्हॅल्यू बरोबर 200 घेतली, तर त्यावेळेस आहे ना व्हॅल्यू परत याच्या चेंज होतात. तर हे डिपेंड कशावरती करतं? सपोज करू आपण आहे ना 65% आहे, याचं या ठिकाणी 40% आणि 65% त्यांची बेरीज केली आणि या दोघांचं आहे ना 50% घेतलं, हे 100 घेतले आणि 150 घेतले, 250 होतात या ठिकाणी. आणि याचं 40% आणि याचं 65% घेतलं तर पी ची व्हॅल्यू मोठी ठरते क्यू पेक्षा. म्हणजेच न पी हा क्यू पेक्षा मोठा आहे म्हणता येईल, न क्यू हा पी पेक्षा मोठा आहे असं म्हणता येईल. पी आणि क्यू समान कधीही असणार नाहीत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर किती असेल? वरील कोणताही निष्कर्ष खात्रीपूर्वक काढता येत नाही. पर्सेंटेजेस ज्यावेळेस आपण घेत असतो, ए आणि बीच्या व्हॅल्यू काय घेतो याच्यावरती डिपेंड करतं की कधी पी मोठा असेल तर कधी क्यू मोठा असेल. ओके, चलो क्वेश्चन नंबर 14. 3 चौकार व 8 षटकार मिळून 110 धावा केलेल्या फलंदाजाच्या पळून काढलेल्या धावांची टक्केवारी किती? तर पळून काढलेल्या धावा किती आहेत? चला, 3 चौकार मारलेले तर 3 चौक किती रन काढले त्यांनी? 12 रन काढले. 8 षटकार लावलेले तर 8 संग 48, किती झाले? हे 60 रन झाले. एकूण 110 धावा केलेल्या होत्या, त्यापैकी किती रन त्यांनी काढलेले? 60 धावा ह्या चौकार आणि षटकारच्या आहेत. तर बाकीच्या धावा कशा असतील? 110 मधून जर 60 धावा गेल्या तर किती राहतात? 50 धावा. ओके, तर पळून काढलेल्या धावांची टक्केवारी किती? 50 धावा पळून काढलेल्या आहेत आणि एकूण धावा किती होत्या? 110 धावा होत्या. तर टक्केवारी विचारले कितीने मल्टिप्लाय करतो आपण? 100 ने मल्टिप्लाय करतो. 0 आणि 0 कॅन्सल करा या ठिकाणी. किती झालं या ठिकाणी? 50 500 गुणिले 11. किती भाग जातो? 11 ने 5 17 भाग जाणारी 11 चौक 44 चा भाग गेला. ओके, 11 चौक 44 चा. राहिले किती या ठिकाणी? 6 राहतात, 60 झाले. 11 5 55, किती राहिले? 5 राहिले. म्हणजेच उत्तर काय म्हणता येईल आपल्याला? 45 पूर्णांक जे शिल्लक राहिले बाकी आणि ज्याने भाग दिले ती संख्या 45.5/11%. 45.5/11% एवढं याचं उचित उत्तर असेल. ओके, ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी याचं काय आहे? बरोबर उत्तर आहे. चलो क्वेश्चन नंबर 15. ओके, काय विचारले? 40 विद्यार्थ्यांच्या एका वर्गात एका परीक्षेत 6 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले, तर प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची शेकडेवारी किती? वनसेवाचा क्वेश्चन आहे. वनसेवा पूर्व परीक्षा 2008चा क्वेश्चन आहे. 24%, 4%, 10% आणि 15% असं दिलेलं आहे. 40 विद्यार्थ्यांच्या एका वर्गात एका परीक्षेत 6 विद्यार्थी, 40 विद्यार्थी आहेत. 40 विद्यार्थ्यांमधले 6 विद्यार्थी फर्स्ट ग्रेड मध्ये पास झालेत, प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. तर प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची शेकडेवारी किती? एकदम सिंपल क्वेश्चन विचारलेला. 40 चं 10%, 40 चं 10% किती असतं? 4 असतं. 40 चं 5% किती असतं? 2 असतं. टोटल किती होतात? 6. मग 40 चं 6 हे किती टक्के आहे? 15% आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं अगदी योग्य उत्तर आहे. अशा पद्धतीने आजचे जे 15 प्रश्न होते ते सर्व आपण या ठिकाणी ना कंप्लीट केलेले आहेत. हा होता MPSC ग्रुप बी आणि ग्रुप चे जे PYQ होते ते PYQ या ठिकाणी कंप्लीट केलेत. इतर राज्यसेवेचा वगैरे क्वेश्चन याच्यामध्ये आला होता, याच्यामुळे ना फायदाच होईल, याच्यामुळे नुकसान काही होत नाही. तर अशा पद्धतीने ना ही जी लेक्चर सिरीज आहे कमीत कमी ना मी या ठिकाणी 100% सांगतो की 6-7 व्हिडिओ याच्यावरती करायचा प्रयत्न करेन आणि जवळपास कमीत कमी 100 प्रश्न जर झाले तर मागच्या 10-12 वर्षातील आहे ना सर्व PYQ जे आहेत कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी चे या ठिकाणी पूर्ण होतील.
तर तग धरून राहायचं आहे, अभ्यास करत राहायचं आहे, मोटिवेशन मिळवत राहायचं आहे कुठून ना कुठून, आणि हे सातत्य संपू द्यायचं नाही हे लक्षात ठेवा. सातत्य ठेवणं महत्वाचं आहे. ही एक तपस्या आहे, तर ही तपस्या पूर्ण केल्याशिवाय ना यश कधीही मिळणार नाही. आणि लक्षात ठेवा, संघर्षाविना जीवन नाही आणि मेहनतीशिवाय कधीही आपल्याला यश मिळणार नाही. तर त्याच्यामुळे ना हा आपल्याला काय म्हणता येईल की आहे ना, आपल्या पदरामध्ये वाढून ठेवलेलं जे काय आपलं आयुष्य आहे ते आपल्याला नाकारता येत नाही. ओके, पळवाट नसते. तसंच तुमच्या पुढे मांडून ठेवलेला हा काय जो मोठा सिलेबस आहे, जो की टप्प्याटप्प्याने आपल्याला पूर्ण करायचा आहे, तर याच्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर यातून पळवाट नाही हे लक्षात ठेवा. तर नेहमी धरून ठेवायचं आहे. ओके, सोडायचं नाही. कुठलाही दिवस असेल, ओके, सण असेल, वार असेल, काही असेल, तुम्हाला तुमचं रोजचं काम कंप्लीट करायचं आहे, म्हणजे कंप्लीट करायचं आहे. तुमचे जे काही म्हणजे स्टडी आवर्स असतील, कोणी 6 तास करत असेल, कोणी 8 तास करत असेल, तर कुणाला शक्य असेल 10 तास करत असेल, कुणाला शक्य बिलकुल नसेल 3 तास अभ्यास करत असतील. आत्ता कोण किती वर्ष झालं तयारी करते याच्यावरती या सर्व गोष्टी डिपेंड करतात. तर जे काही करताय प्रत्येक दिवशी नियमितपणे करा, यश तुमचं नक्की असेल 100%. तर तोपर्यंत विश्रांती घेऊ, स्वस्थ राहा, मस्त राहा आणि अभ्यास करत राहा. जय हिंद. पुढच्या लेक्चरमध्ये आहे ना लवकरच भेटू. थँक्यू.